बनवणार आहोत आपण अंडा मसाला। अशा प्रकारे करून बघा, अप्रतिम होतो। चला तर मग मिक्सरच्या भांड्यात 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 टोमॅटो, 1 चम्मच जिरा आणि कोथिंबीरचं आपण वाटण करून घेणार आहोत। तव्यामध्ये आपण 2 चम्मच तेल टाकलेलं आहे, 1 चम्मच तूप टाकलेलं आहे आणि 2 कांदे बारीक कापलेले आहे आणि ते परतून घेणार आहोत। आता आपण वाटण टाकणार आहोत आणि वाटणही आपण चांगलं परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत। तुम्ही बघू शकता। आता आपण 1 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच मसाला, 1 चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ हे सुद्धा आपण परतून घेणार आहोत। आणि आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहोत, अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी। आणि ते आपण मसाला आता चांगला आपण त्याला परतून घेणार आहोत। बघा तेल सुटलेलं आहे आणि आता बॉईल अंडे केलेले आहेत, त्याचे मी 2 काप करून घेतलेले आहेत आणि ते असे पलटी करून आपण ठेवणार आहोत, जेणेकरून मसाला आतमध्ये कोट होईल चांगला त्याला। आता आपण 5 मिनिटं अंड्यांना आपण फ्राय करून घेणार आहोत मसाल्यामध्ये। तुम्ही बघू शकता आता मस्त तेल सुटलेलं आहे। आता आपण ते पलटी करणार आहोत। अशा प्रकारे सगळे अंडे आपण पलटी करून घेणार आहोत आणि तेही 5 मिनिटं आपण परत त्याला शिजू देणार आहोत आणि चांगला मसाला कोट होऊ देणार आहोत। कोथिंबीर टाकणार आहोत। अशा प्रकारे करून बघा, बघा किती सुंदर। आता तुम्ही हे चपाती बरोबर खाऊ शकता।